प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इराने पुन्हा एकदा प्रचंड तमाशा केलाय। तर झालंय असं की ही इरा बयो तिला सांगत असते की शांत हो, बरं वाटेल विशाल सरांना, पण ती इरा तमाशा करते आणि म्हणते हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तूच कारणीभूत आहे या सगळ्याला बयो, तुझ्यामुळे विशालची अशी अवस्था झाली आहे, तू तिथे आली आणि हे सगळं घडलं, तू तिथे का आलीस, कशासाठी आलीस, दरवेळेला बघते मी तू विशालच्या मागे मागे नेहमी असतेस, काय कारण आहे बयो। आता बयो खूप घाबरते, तिला काय उत्तर द्यावं ते सुचत नाही। पण आता हे सगळं शुभंकर सर ऐकतात, कारण आता इरा तिच्यावर वाटेल ते आरोप करायला लागते। ती बयोला म्हणते की तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात सतत प्रॉब्लेम्स आलेले आहेत आतापर्यंत, मी माझा भाऊ शेअर केला, बाबा शेअर केला तुझ्यासोबत, माझ्या प्रत्येक वस्तूंवर तू आतापर्यंत हक्क दाखवत आली आहेस आणि आता मी माझा विशाल सुद्धा तुझ्यासोबत शेअर करायचा आहे का। आता एवढे आरोप केल्यानंतर बयोची काय हिंमत आहे प्रेक्षकांनो त्या विशालचं प्रपोजल एक्सेप्ट करायची। आता शुभंकर सरांना इराचा राग येतो, ती अशा पद्धतीने तमाशा करते हॉस्पिटलमध्ये, म्हणून ते आता ओरडतात तिच्यावर आणि म्हणतात इरा काय तमाशा लावलाय हा, गप्प बस, आधी आवाज हळू कर तुझा। इरा आता त्यांना म्हणत असते अरे बाबा पण माझं ऐकून तरी घे। ही बयो शुभंकर म्हणतात हे बघ तुला जे काही बोलायचं ना ते माझ्या कॅबिन मध्ये बोल, असं इथे तमाशा करायची काही गरज नाहीये, असं बोलून ते निघून जातात आतमध्ये। आता गौतमीला रमाकांत कॉल करतो आणि विशालची इत्तंभूत माहिती देतो, पण सुरुवात कशी करतो बघा ना। आता रमाकांत म्हणतो वहिनी, पण रमाकांत गौतमीशी बोलताना कशी सुरुवात करतो बघा ना। रमाकांत म्हणतो अहो वहिनींनो, मी ऐकलं होतं हे काळं असणं अशुभ असणं असं काहीतरी असतं, पण तुम्ही तर म्हणजे काळ्या जिभेच्याच निघाल्या हो। आता गौतमी म्हणते काय बोलताय रमाकांत भाऊजी, काही कळतंय का तुमचं तुम्हाला तरी। रमाकांत म्हणतो अहो तुमचा भावी जावई होणारा मेला ना तो। गौतमीला तर आधी कळतच नाही हा काय बोलतोय, ती म्हणते काय बोलताय तुम्ही। मग रमाकांत तिला डिटेलमध्ये सांगतो ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये। गौतमीला धक्का बसलाय आधी ऐकून, पण ती नंतर विचार करते चला एका अर्थी बरं झालं, आता हे सगळं त्या बयोवर शेकणार। पण आता गौतमीला वाटते तसं काही झालेलं नाहीये, कारण तिसरंच काहीतरी झालंय। आता इरा शुभंकरांच्या कॅबिनमध्ये जाऊन सगळं सांगते की मी आणि विशाल डेटवर होतो बाबा, आणि ती बयो तिथे आली। शुभंकर म्हणतात हे बघ बेटा तू इमोशनल झाली आहेस, प्रेमात आहेस विशालच्या, मी सगळं समजू शकतो, पण याचा अर्थ तू प्रत्येक वेळेला बयोला नाही बोलू शकत। आता इरा म्हणते बाबा मी विनाकारण नाही बोलत आहे, अरे मी डेटवर गेले होते तेव्हा ती तिथे कशाला आली, तू विचार ना तिला काय गरज होती तिथे यायची, आणि ती प्रत्येक वेळेला विशाल जिथे असतो तिथेच घुटमळत असते का, कशासाठी। शुभंकर म्हणतात हे बघ इरा तुझा गैरसमज झालाय, तू बयोवर काहीही आरोप करू नकोस, बयो अशी नाहीच आहे मुळात। पण इरा मात्र काहीच ऐकत नसते आणि म्हणत असते नाही बाबा तू तिला विचार ना जाब, विशाल माझा बॉयफ्रेंड आहे आणि तिला काही अधिकार नाहीये त्याची काळजी घ्यायचा। आता पण बघ ना कशी पुढे पुढे करते प्रत्येक बाबतीत। शुभंकरांना काही कळे ना आता हिला उत्तर द्यावं तर काय द्यावं, ते बिचारे शांत बसलेत। इरा म्हणत असते की तिला माझं सुख बघवतच नाही, बयो मुद्दाम करते बाबा, तुला माहिती नाहीये, तू तिला जाब विचार वगैरे वगैरे। तेवढ्यात बयो येते तिथे कसले तरी विशालचे रिपोर्ट घेऊन। आता शुभंकर म्हणतात आलीस का बयो, अगं बरं झालं। शुभंकरांनी बयोला जाणवू नाही दिलं बरं का, पण बोलता बोलता ते विचारतातच बयो विशालला ना आता आजपासून ही मेडिसिन सुरू करून दे। आता लगेच बयो म्हणते हो देते मी नेऊन। आता बयो असं म्हटल्यावर लगेच इरा चिडते आणि म्हणते मी देणार, तो माझा बॉयफ्रेंड आहे ना, त्याची काळजी मला घ्यायची आहे, तू विशालच्या समोर मला दिसली नाही पाहिजेस, आणि विशाल तुझी सावली मला विशालवर पडलेली अजिबात चालणार नाही, आलं ना लक्षात, त्याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे कारण तो माझा बॉयफ्रेंड आहे। आता ती असं बोलते आणि तिथून निघून जाते। शुभंकर म्हणतात अगं बयो जाऊ दे, तिचं बोलणं मनावर घेऊ नको ग जास्ती, ती सध्या खूप इमोशनल झाली आहे ना विशालच्या बाबतीत म्हणून अशी बोलतीये। पण बयो मला सांग बेटा तू तिथे कशासाठी गेली होतीस ग, नाही म्हणजे इरा आणि विशालची डेट होती ना, तर तू तिथे कशामुळे गेली होतीस, तुझं काही काम होतं का। आता बयो काहीच उत्तर देत नाही, असं त्यांनी नुसतं सीन दाखवलाय। तर आता तेवढ्यात या शुभंकरांना कॉल आलाय म्हणून ते बाहेर जातात फोनवर बोलायला आणि बयोचं उत्तर देणं टळतं। प्रेक्षकांनो इराचं बॉयफ्रेंड वगैरे असणं हे सगळं मालिकेत ठीक दिसतं, असे कुठलेच वडील विचारत नाही की तुझा बॉयफ्रेंड आहे का आणि तू डेटवर गेली का। एखादे जे वडील असतात ना रियालिटीमध्ये ते सणकण कानाखाली वाजवतात। नाही म्हणजे तुम्हाला यामुळे मी असं सांगितलंय, मी तर अशाच वातावरणात वाढलेली आहे बाबा, तुमच्या घरचं काय आहे ते मला कमेंट करून कळवा। असो काय आहे ना, लहान मुलांवर अशा गोष्टींचा परिणाम जरा लवकर होतो, मालिका बघतोय मनोरंजन आहे सोडून द्यायचं,
असो. तर आता ही बयो त्या विशालला म्हणतेच की मी तुम्हाला बोलले ते चुकीचं बोलले, असं मी बोलायला नको होतं, मला तुमच्या असण्या नसण्याने फरक पडतो, तुमच्या सुखदुःखाने फरक पडतो, असं ती कन्व्हिन्सच करत असते. माझं तुमच्यावर प्रेम आहे. तेवढ्यात इरा तिथे येते आणि बयोला मागे लोटून देते. गौतमी येते आणि असं अगदी बारीक तोंड करून इराला विचारते, काय गो इरा, असं कसं झालं, हे किती लागलं विशालला? मग आता इरा नेहमीप्रमाणे बयोवर सगळं लोटून देते आणि म्हणते हिच्यामुळे झालं सगळं हे. गौतमी म्हणते, इरा मी तुला तेव्हाच सांगितलं होतं, हिला तुझं सुख बघवतच नाही, काहीतरी भानगडच आहे बघ. आता बयो गौतमीकडे बघायला लागते रागाने. खरं तर सगळा कळीचा नारद गौतमीच आहे. आता असं बोलल्यानंतर आरव म्हणतो, मम्मा अगं काही पण काय बोलतेस तू बयोला? बयो असं कशासाठी करेल? तिला आपल्या इराच्या बाबतीत का वाईट व्हावं असं वाटेल? नाही नाही, तुम्ही तिला बोलू नका. आता इरा म्हणते, ए आरव दादा, तू आणि बाबा प्रत्येक वेळेला हिची अशी साईड घेता ना, म्हणून हिचं जरा जास्ती फावतं आणि ही वाटेल तसं वागत राहते. बयोला आता राग येतोय इराचा, पण काय करणार बयो फक्त राग मनामध्ये व्यक्त करू शकते बिचारी. आता इरा म्हणते, विशालची ही अवस्था झाली आहे ना, त्याला फक्त आणि फक्त ही बयोच जबाबदार आहे. आता विशाल शुद्धीवर आल्यावर सगळा सोक्षमोक्ष करतेच मी. आता ही इरा विशालबद्दल बोलायची आणि विशाल शुद्धीवर यायची एकच गाठभेट झाली आहे. विशाल हळूहळू डोळे उघडत असतो. आता बयो त्याला बघून खुश होते आणि म्हणते, विशाल सर तुम्ही शुद्धीवर आलात? बयो आता विशालच्या जवळ जाणार असते तेव्हा इरा पुन्हा एकदा तिला मागे लोटते आणि म्हणते, विशाल नको टेन्शन घेऊस, तुझी इरा आहे ना तुझ्या जवळ, तुला काही होऊ देणार नाहीये मी. आणि आता त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते, काळजी करते त्याची, असं बरंच काय काय दाखवलंय. आणि बयो लांबूनच आता आनंद मानते विशाल शुद्धीवर आला हे बघून. आता शुभंकर येऊन त्याची ट्रीटमेंट करतात आणि ही इरा म्हणत असते, तुला काही होणार नाही आता विशाल, तू टेन्शन घेऊ नकोस वगैरे वगैरे. पण आता अचानक तिच्या डोक्यात काय हुक्की येते माहित नाही. त्या विशाल अजून उठला पण नाही. ती लगेच म्हणते, विशाल सगळ्यांना सांग, या बयोमुळे झालं नाही सगळं, ही आली होती ना तिथे म्हणून तुझा ऍक्सिडेंट झाला ना. बयो म्हणते, अगं इरा काय बोलतेस तू, त्या सरांना शुद्ध आली, अगं ते कोणत्या अवस्थेत आहेत, नंतर बोल तू. आता इरा म्हणते, का तुझं बिंग फुटेल म्हणून का? शुभंकर म्हणतात, अगं इरा बरोबर बोलते ना बयो, असं काय करतेस तू? बेटा तू होणारी डॉक्टर आहेस ना, भावी डॉक्टरांना तर एवढं माहितीच आहे ना की पेशंट शुद्धीवर आल्यानंतर त्याची काय अवस्था असते काय नाही. अगं इरा विशालकडे बघ जरा, त्याला आरामाची गरज आहे. मग इरा चुपचाप बसते, आता काहीच बोलत नाही. मग आता शुभंकर म्हणतात, चला तुम्ही सगळेच बाहेर बसा, विशालला आराम करू द्या. तर आता बयो मात्र विशालकडे अशी बघत बघत जाते आणि शुभंकर त्याच्यावर बाकीची ट्रीटमेंट करत असतात. ते तिथे बसलेत त्याच्याजवळ आणि बयो अशी रडत रडत त्याच्याकडे बघते आणि विशाल तिच्याकडे बघतोय. म्हणजे थँक गॉड विशालची स्मृती काही अजून गेली नाही हा प्रेक्षकांनो. तर आता इकडे आपण बघतोय घटस्थापना झालेली दिसते बयोच्या घरात आणि ती आता देवी आईची प्रार्थना करते विशालसाठी. छान बोलते ती की देवी आई तू शक्तीचं आणि संयमाचं स्वरूप आहेस, मला संयम दे, ताकद दे. काही झालं तरी माझं आणि विशाल सरांच्या नात्याचं काहीही भविष्य नाहीये. विशाल सरांवर अन्याय होतोय हे मला कळतंय, पण देवा मला ताकद दे, मला विशाल सरांना विसरण्याची हिंमत दे आणि विशाल सरांना सुद्धा त्रास होऊ देऊ नकोस. आता ती अशी प्रार्थनाच करत असते. तेवढ्यात गौतमी येते आणि तिला दिवस देते आणि म्हणते, काय ग बयो, त्या विशालसाठी प्रार्थना करतेस वाटतं, तो लवकर बरा व्हावा म्हणून का? अगं बयो या सगळ्याचं काही उपयोग नाहीये, तुझा पायगुणच वाईट आहे ग. आता बयो चिडते आणि म्हणते, माझा पायगुण वाईट नाहीये, तुमचा हेतूच वाईट आहे. मग आता गौतमी म्हणते, तुला काय म्हणायचंय ग? आता बयो म्हणते, तुम्ही मुद्दाम मला तिथे पाठवलं होतं ना? तर आता गौतमी म्हणते, हो, पण तो कुठे इरा सोबत थांबला विशाल, तो तुझ्या मागे मागे आला होता ना, तूच काहीतरी विशालला केलं असणार आहे. आता ही बयो म्हणते, मी काहीही केलेलं नाहीये, मी त्यांना सांगत होते पण ते माझ्या मागे मागे येत होते. आता बघा प्रेक्षकांनो, ती इरा येते तिथे, या दोघींचं बोलणं सुरूच असतं. आता इरा म्हणते, तू समजतेस कोण ग बयो स्वतःला? विशाल सारखा हँडसम आणि डॉक्टर झालेला मुलगा तुझ्यासारख्या मोलकर्णी सोबत काय येईल ग? तुझ्या मागे येईल विशाल, असं बोलतेच कसं ग तू? तुला काय वाटलं विषय संपला? नाही बयो, आता खेळ सुरू झालाय. तुला आता बाबांसमोर कशी उघडं पाडते ना मी, तू बघच आता. इरा बयोला शुभंकरांकडे ओढत ओढत नेते. पण आता बघा प्रेक्षकांनो, हा जो पुढचा सीन दाखवलाय ना तो अतिशय भयंकर आहे. म्हणजे माझ्या तर इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. ही वैभवी काहीतरी करत असते तिथे स्टोरूम मध्ये, फाईल्स कसल्या तरी बघत असते नोट्ससाठी. तर आता त्या तिच्या हातनं खाली पडतात आणि पोटे सरांची तिच्याकडे वाकडी नजर जाते आणि ते वैभवीला मदत करण्यासाठी पुढे सरसावतात आणि तिचा हात जबरदस्ती धरतात आणि उगाचच फालतू तिच्याशी बडबडताय. अगं तू एकटी राहतेस ना इथे, तुला किती अभ्यास करावा लागतो, तुला हॉस्पिटलमध्ये कामही करावं लागतं, मी आहे ना तुझ्या मदतीला, तुला काही मदत लागली तर मला सांग. तुला ते नोट्स हवे होते ना, मी देईन ना तुला. अगं घे माझ्याकडनं मदत, माझ्यासारखा अनुभवी माणूस
माणूस तुला मदत करतोय म्हणजे तुझा फायदा होईल ना. आता त्या वैभवीला त्यांचं वागणं बोलणं तेव्हाच लक्षात आलंय. कुठल्याही स्त्रीला अशी नजर तेव्हाच कळते प्रेक्षकांनो. पण आता वैभवी तिथून जायचा प्रयत्न करते तेव्हा हे पोटे सर तिला उगाचच मुद्दाम हात धरून थांबवतात आणि म्हणतात, अगं लागली मदत तर सांग नक्की, रात्री अपरात्री तुला एकटीला जावं लागतं, नाही मदत लागली तर सांग. आता वैभवी कशी बशी स्वतःला सोडवते त्या मूर्ख माणसाच्या तावडीतनं आणि निघून जाते. इथे आपण फक्त आणि फक्त कॅरेक्टर बद्दल बोलतो प्रेक्षकांनो. पर्सनली इथे कोणाला काहीही बोलण्याचा उद्देशच नाहीये. आता इथे शुभंकर सर काम करत असतात. आता सुमन त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते तेव्हा इरा जोरात बयोला लोटते या सुमनच्या अंगावर आणि तमाशा करायला लागते आणि म्हणते, बाबा मला ना तू आज या प्रश्नाचं उत्तर देच. सॉरी बाबा, मला कळते तू थकलेला आहेस, पण माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे मला तुला आत्ताच्या आत्ता हे डिस्कस करावंच लागणार आहे. शुभंकर म्हणतात, इरा आत्ताच बोलायचंय का तुला? तर आता इरा म्हणते, हो मला आत्ताच बोलायचंय. मग आता इरा म्हणते की बाबा लहानपणापासून अगदी माझा बेडरूम, भाऊ, पुस्तकं सगळं मी या मुलीसोबत शेअर केलंय. चल झुट्टी, कधीच हिने तिचं पुस्तक बयोला दिलं नाही. प्रेक्षकांनो काही पण डायलॉग मारते. तर आता ही म्हणते की बाबा माझं प्रेम मी हिच्यासोबत का शेअर करू? आता ती बयो कानकोंडी होते बिचारी. शुभंकर म्हणतात, अगं इरा तू काय बोलतेस, कळतं का तुला? तर आता ही इरा म्हणते, हो जिकडे जिकडे विशाल असतो तिकडे तिकडे ही मुलगी असतेच असते. सगळेचे सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात हे. तर इरा म्हणते, हिला कळत नाही का विशालचं आणि माझं प्रेम एकमेकांवर, माझ्या फिलिंग्स आहे स्पेशल विशालसाठी, मग ही जिकडे तिकडे काय येत राहते? आता शुभंकर म्हणतात, नाही ग इरा तुझा गैरसमज होतोय. बयो पण म्हणते, अगं इरा तुझा गैरसमज होतोय, अगं असं काही नाहीये. आता इरा म्हणते, नाहीये ना असं बयो, मग मला उत्तर दे, तू तिथे का पोहोचलीस? मी आणि विशाल डेटवर असताना बोल ना आता. आता प्रेक्षकांनो या तमाशावर त्यांनी हा भाग पूर्ण केलाय, कारण आता बयो बघायला लागते गौतमीकडे. रमाकांत बयोकडे आणि गौतमीकडे बघत असतो. आता गौतमी बयोला अशी खुणते, चुप्पा बाईस माझं नाव घेऊ नको. आता प्रेक्षकांनो त्यांनी पुढचा जो प्रोमो दाखवलाय म्हणजे त्यावरनं तरी दिसतंय की बयोने गौतमीचं नाव सांगितलंच आहे शुभंकरांना. तर आता बघूयात प्रेक्षकांनो हा तमाशा कुठपर्यंत जातो. मजा येते सध्या मालिका बघायला. तर आता इथे हा भाग त्यांनी पूर्ण केलाय. गौतमी बयोला धमकवत म्हणते, तुला सांगितलं होतं ना मी माझं नाव घेऊ नको, का बरं माझं नाव घेतलं ग? तर आता ही बयो म्हणते, तुम्हीच मला तिथे पाठवलं मुद्दाम, मग तुमचं नाव का नाही घ्यायचं? मी खोटं नाही बोलणार. मग आता ही गौतमी म्हणते, तुला नाही भीक मागायला लावली ना मी, तर नावाची गौतमी नाहीये. बयो म्हणते, बघूयात ना आता कोण लवकर भीक मागता येते. तर आता प्रेक्षकांनो गौतमी आणि बयो दोघी आमने सामने लढायला तयार झाले. तर आता विशालने नाही तर सुमनने पुढाकार घेऊन सांगावं शुभंकरांना की त्याचं बयोवर प्रेम आहे, म्हणजे विशाल आणि बयोचं एकमेकांवर प्रेम आहे. आता बघूयात कोण पुढाकार घेते. पण प्रेक्षकांनो मालिका आता इंटरेस्टिंग व्हायला लागली आहे, त्यामुळे मजा येते बघायला. आजचा भाग आवडल्यास प्लीज प्रेक्षकांनो लाईक करायला नका विसरत जाऊ. आणि अर्थातच ज्यांनी अजूनही सबस्क्राईब नसेल केले त्यांनी सबस्क्राईबही करून टाका. आणि छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा आपल्या चॅनलवर अगदी हक्काने. धन्यवाद.